नमस्कार मतदार बंधू भगिनींनो, सध्या लोकशाहीचा निवडणुकीचा बिगुल या ठिकाणी वाजलेला असून भारतभर लोकसभेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालेली आहे। या लोकसभेसाठी उभे असलेल्या सर्व उमेदवारांना व या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मतदार म्हणून जे आपण सर्वजण आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहोत, त्या आपल्या सर्वांना रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलकडून मनपूर्वक शुभेच्छा। खरं तर भारतीय लोकशाहीचा दर 5 वर्षांनी साजरा केला जाणारा हा उत्सव जरी आपण म्हटलं तरी ते चुकीचं होईल असं मला वाटत नाही आहे। भारत संसदीय लोकशाही असलेला जगातला सर्वात मोठं राष्ट्र म्हणून अत्यंत अभिमानानं या राष्ट्राकडे सगळं जग बघतं। कित्येक वर्षापासून भारतातली लोकशाही ही आपली मूळ धरून या ठिकाणी असलेली आपल्याला बघायला मिळते आहे। पाश्चात्य अनेक राष्ट्रांना देश स्वतंत्र झाल्याच्या नंतर विविध जाती, धर्म, पंथ, लिंग यांनी नटलेल्या या देशामध्ये लोकशाही अस्तित्वात राहील की नाही याबद्दलच्या शंका होत्या, परंतु या सगळ्या शंकांना पाठीमागे टाकत मागील कित्येक वर्षापासून ही लोकशाही आपल्याकडं मोठ्या दिमाखाने या ठिकाणी नेतृत्व घडवत असताना दिसते आहे। आणि याच लोकशाहीचा मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचा कणा किंवा लोकशाहीचा सगळ्यात महत्त्वाचा श्वास जर कोण असेल तर ते आहे मतदान। आणि मतदान करणारे आपण सर्व मतदार। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एकेकाळी जगामध्ये धर्मसत्ता ही प्रमुख मानली गेलेली होती। धर्मसत्तेच्या कडे सगळे अधिकार एकवटलेले होते। त्यानंतर राजसत्ता आली, मग आणि या राजशाहीच्या विरोधामध्ये अनेक आंदोलनं, क्रांत्या झाल्या। मग ते फ्रेंच राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती, अनेक देशांच्या मध्ये, आपल्याही देशामध्ये काही राजे रजवाडे यांची सत्ता म्हणजेच नेतृत्व त्यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं। परंतु त्यानंतर जगत पातळीवरती लोकशाहीचा उगम झाला आणि ही लोकशाही आपल्याही देशामध्ये आलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे। लोकशाहीची व्याख्याच करताना मुळात असं सांगितलं गेलेलं आहे की लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही। लोकशाहीमध्ये सर्वोपरी जर कोण असेल तर ते लोक आहेत, आणि लोक म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून आपण सर्व मतदार आहोत। आणि म्हणून लोकशाहीमध्ये मतदानाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे। ही गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मतदान असं म्हणत असताना अनेक दानाचे प्रकार आपल्याला माहिती आहेत। अन्नदान आहे, कन्यादान आहे, सुवर्णदान आहे, भूदान आहे, गोदान आहे, रक्तदान आहे, असे कितीतरी दान आहेत। आणि त्यातले त्यात ज्याचं चिंतन आपण करतोय ते मतदान देखील अत्यंत महत्त्वाचं दान मानलं गेलेलं आहे। याकडे आपण दुर्लक्ष करून चालणार नाहीये। दान या संकल्पनेमध्ये पावित्र्य लपलेलं दिसून येतं। दाता हा दात्याचा हात वर असतो आणि ज्याला दान दिलं जातंय, दान घेणारा जो असतो त्याचा हात खाली असतो। म्हणजे इथं मतदार हा श्रेष्ठ आहे आणि उमेदवार त्या अर्थाने त्यापेक्षा कमी महत्त्वाचा आहे। ही जाणीव खरं तर लोकशाहीमध्ये प्रत्येक उमेदवाराच्या मनामध्ये तो निवडून आल्याच्या नंतर देखील सतत असणं गरजेचं आहे। आणि अशी जर भूमिका त्या उमेदवाराची राहिली की मतदार हाच सर्वोपरी आहे, तो खऱ्या अर्थानं राजा आहे। म्हणून तर आपल्याकडे 26 जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन म्हणतो। कुणाची सत्ता? तर प्रजेची सत्ता। परंतु अलीकडे आपण असं पाहतो की निवडून येईपर्यंत मतदार बंधू सुनो सुनो सुनो, एक बार मुझे चुनो 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 म्हणायचं। निवडून गेल्याच्या नंतर मात्र मतदारांना विसरून निवडून गेलेला नेता हाच सर्वोपरी स्वतःला जर समजत असेल तर त्या ठिकाणची लोकशाही ही लवकर धोक्यामध्ये येण्याची शक्यता किंवा लोकशाहीचं कालांतरानं हुकुमशाहीमध्ये परिवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे। आणि म्हणून या ठिकाणी मतदान या शब्दामध्येच, दान या शब्दामध्ये पावित्र्य आहे आणि दाता हा याचकापेक्षा श्रेष्ठ असतो। यामुळं ही गोष्ट
प्रामुख्यानं मत मागणाऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असं मला या निमित्तानं मुद्दाम आपल्याला सांगावयाचं आहे. खरं तर भारतीय संविधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान किंवा राज्यघटना मानली जाते. कारण या संविधानानं लिंग की नाही, वर्ग असेल, लिंगाचा म्हणा, जात, धर्म, पंथ या कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करता एक व्यक्ती एक मताचा अधिकार, मग तो गरीब असेल, तो श्रीमंत असेल, उच्चवर्णीय असेल की त्यापेक्षा खालच्या वर्गातला असेल, या कुठल्याही गोष्टीचा विचार न करता प्रत्येक व्यक्तीला एक मत देण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण अधिकार आपल्या संविधानानं आपल्याला दिलेला आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं या देशाला प्रगतीकडे घेऊन जायचंय की अधोगतीकडे घेऊन जायचंय, याचं खरं सूत्र जर कोणाच्या मध्ये हातात असेल तर माझ्या मतदार बंधू भगिनींनो, या संविधानानं आपल्या हातामध्ये दिलेला आहे. परंतु तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलासी. आपण मतदार राजे आहोत, परंतु आपण आपलं महत्त्व लक्षात घेत नाहीयेत. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपण आपली दुर्दशा होत असताना पाहतो. परंतु मतदाराला लोकशाहीमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलं गेलेलं आहे. खरं तर आपण भाग्यवान आहोत. अनेक विकसित राष्ट्रांच्या मध्ये एकेकाळी हा मतदानाचा अधिकार विशेषतः स्त्रियांना वगैरे प्राप्त करण्यासाठी कित्येक शतक संघर्ष करावा लागला. त्यानंतर कुठे मतदानाचा अधिकार त्या त्या राष्ट्रातल्या त्या त्या वर्गांना प्राप्त झाला. परंतु आपल्या देशामध्ये मात्र असं झालेलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्या काळातली जी कोणी संविधानात कार्य करणारी, नेतृत्व करणारी विचारवंत मंडळी होती, त्यांनी आपल्याला सर्वांनाच एकदम मतदानाचा अधिकार बहाल केलेला आहे. आणि म्हणून त्या अर्थानं खरोखरच आपण भाग्यवान आहोत. ही गोष्ट देखील या निमित्तानं लक्षात घेण्यासारखी आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पूर्वी राजाच्या पोटी जन्माला आलेलं, मग ते कसा का असेना, त्या देशाचा म्हणा, त्या प्रांताचा प्रमुख किंवा नेतृत्व करण्याचा अधिकार राजाच्या पोटी किंवा राणीच्या पोटी जन्माला आलेल्या त्या लेकराला प्राप्त होत असायचा, मग ते मुलगा असेल मुलगी असेल. परंतु आता अलीकडे असं आहे का? आता असं नाही आहे. नेतृत्व करण्याचा अधिकार आपल्या संविधानानं तो कुणाच्या पोटी जन्माला आला यावरून ठरवलं जात नाही, तर मतदानाच्या पेटीतून राजा जन्माला येतो. ही मोठी किमया मला असं वाटतं की या लोकशाहीच्या माध्यमातून आपल्या संविधानानं साधलेली आहे. याला देखील आपल्याला सतत स्मरणात ठेवणं महत्त्वाचं आहे. कलम 326 प्रमाणे आपल्याला हा मतदान करण्याचा अधिकार संविधानानं दिलेला आहे. आणि सध्या लोकसभेचं मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे बिगुल वाजलेलं असल्यामुळं मला वाटतं पहिल्या चरणातलं मतदान आता लागलीच 19 एप्रिलला होऊ पाहत आहे. तेव्हा आपण जागरूकतेनं या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जर आपलं ज्या चरणामध्ये 5 चरणामध्ये या निवडणुका होत आहेत, ज्या चरणामध्ये आपलं मतदान ज्या दिवशी आहे त्या दिवशी ते करून खऱ्या अर्थानं लोकशाहीला सुदृढ करण्याचं आणि भारताला पुढे घेऊन जाण्याचं काम आपण या निमित्तानं केलं पाहिजे, असं मला या निमित्तानं आपल्याला आग्रहपूर्वक सांगायचं आहे. बरीच शहरातली मध्यमवर्गीय मंडळी मतदानापासून वंचित राहताना आपण पाहतो. कित्येक वेळेला 100% पैकी कुठे 50%, कुठे 55%, कुठे 60% अशी मतदानाची टक्केवारी आपल्याला झालेली दिसून येते. मला असं वाटतं की लोकशाहीच्या दृष्टीनं ही खरोखरच शोकांतिकेची गोष्ट आहे. आणि विशेषत्वानं शहरामधले मध्यमवर्गीय मतदानाला जात नाहीत अशा प्रकारचा सूर आजवरचा ऐकायला मिळालेला आहे. तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की अथक परिश्रमातनं अथक या ठिकाणी कष्टातनं संविधान बनवत असताना आपल्याला हा मतदानाचा अधिकार शस्त्र आपल्या हातामध्ये बाबासाहेबांनी दिलेलं आहे. तेव्हा हे शस्त्र म्यान करून तसंच आपल्यापाशी न ठेवता मला असं वाटतं की त्याचा वापर आपण मतदान करून केला पाहिजे. आणि नेतृत्व करणारी चांगली माणसं जी आहेत त्यांना संसदेमध्ये, विधानसभेमध्ये पाठवण्याचं काम आपण केलं पाहिजे असं मला वाटतं. तुमच्या मतदानामुळेच नेतृत्व जन्माला येतं.
आणि नेतृत्व जो करतो त्याला नेता असं म्हटलं जातं. नेता हा शब्द नेतो पासून आलेला आहे. जो आपल्याला माहिती आहे अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेतो तो नेता, जो अविवेकाकडनं विवेकाकडे नेतो तो नेता, जो दारिद्र्याकडनं समृद्धतेकडे नेतो तो नेता, जो अंधश्रद्धेकडनं वैज्ञानिकतेकडे घेऊन जातो तो नेता. आणि म्हणूनच त्याला इंग्रजीमध्ये सुद्धा लीडर असं म्हटलेलं आहे. जो समूहामध्ये इतरांच्या पेक्षा लीड करतो, या सगळ्या गोष्टी चांगुलपणाच्या संबंधानं, विकासाच्या संबंधानं त्यांनाच आपण नेता असं म्हणत असतो. तेव्हा या नेतृत्वाला जन्म देण्याचं काम खऱ्या अर्थानं जर कोण करत असेल तर आपण सगळे मतदार बंधू भगिनी करतो. म्हणजे नेतृत्वाचे मायबाप जर कोण असू तर आपण आहोत. आणि त्यामुळं आपण निश्चितपणे मतदानासाठी वेळ दिला पाहिजे आणि मतदान आवर्जून केलं पाहिजे. आता मतदान कोणाला करावं असाही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होईल. कुठल्या नेत्याला मतदान करावं, तर असं सांगितलं जातं की तोच श्रेष्ठ नेता आहे ज्या नेतृत्वाच्या ठिकाणी आत्मविश्वास ठासून भरलेला आहे. आपल्याला माहिती आहे की राजे छत्रपतींनी नेतृत्व केलं मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन. ते का विजयी होऊ शकले, तर त्यांच्या ठिकाणी होता आत्मविश्वास. आपणही ज्यांना नेता म्हणून निवडणार आहोत त्यांच्या ठिकाणी पुरेपूर आत्मविश्वास आहे की नाही हे आपण पाहणं महत्वाचं आहे. दृढता असली पाहिजे. एखादा निर्णय घेत असताना दृढता असली पाहिजे की नाही हे जनकल्याणासाठी महत्वाचं आहे आणि हे झालंच पाहिजे. लेचे पेचे धोरण नेतृत्वाच्या ठिकाणी असता कामा नये. विचारांच्या बाबतीमध्ये, पक्षाच्या बाबतीमध्ये दलबदलूपणा असता कामा नये. तर सकाळी एकाबरोबर दिसणारे सायंकाळी दुसऱ्याबरोबर असतात, सकाळी एकाबरोबर दिसणारे सायंकाळी दुसऱ्याबरोबर असतात. कारण विचारता हळूच म्हणतात हेच कमवायचे दिवस असतात. अशी जर मला असं वाटतं की दलबदलू प्रवृत्ती असेल तर मला असं वाटतं की अशा नेतृत्वाच्या बद्दलचा विचार मतदारांनी केला पाहिजे. तोच नेता श्रेष्ठ ज्याच्या ठिकाणी आत्मविश्वास ठासून भरलेला आहे, ज्याच्या ठिकाणी दृढता मोठ्या प्रमाणावरती आहे आणि वैराग्य देखील त्याच्या ठिकाणी आहे. वैराग्य याचा अर्थ असा की प्रत्येक गोष्टीच्या बद्दलचा मोह त्यानं टाळलेला आहे. तुम्हाला माहिती आहे की या देशामध्ये जे प्रकाश नारायणांसारखं नेतृत्व, लालबहादूर शास्त्रींसारखे नेतृत्व ज्यांच्या ठिकाणी वैराग्य ठासून भरलेलं होतं, सत्तेच्या खुर्चीवर बसून देखील त्यांनी स्वतःचं तुंबडी भरण्याचं काम त्यांनी केलेलं नाहीये. तर अनेक कामांच्या बाबतीमध्ये वैराग्य त्यांनी बाळगलेलं दिसून येतं. हे गुण आपल्याला त्या नेतृत्वाच्या ठिकाणी दिसतात का हे पाहणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. खरं तर इतिहासामध्ये त्याच नेतृत्वाची दखल घेतली जाते की जे नेतृत्व पद सोडल्याच्या नंतर देखील तितकंच जनप्रिय असतं. नाहीतर बऱ्याच वेळा आपण असं बघतो की पदावर असताना लोक मागे पुढे करतात. तुम्हाला माहिती आहे की ते पदावर असताना असे नेते मंडळी चकाकताना चमकताना दिसतात, परंतु पद निघून गेलं की मग त्यांना कोणीच विचारत नाही. जसं की एखाद्या गवताच्या पात्यावरती दवबिंदू पडावा आणि त्याच्यावर सूर्याचं किरण पडलं की ते दवबिंदू मोत्यासारखं चकाकताना चमकताना दिसतं, परंतु ते किती वेळ चमकतं जोपर्यंत त्या सूर्याचा प्रकाश त्याच्यावरती पडलेला आहे आणि जोपर्यंत त्या पात्यावरती ते टिकलेलं आहे. थोडंसं वारं आलं आणि ते दवबिंदू खाली पडलं की मग त्याचं सगळंच अस्तित्व संपून जातं. बऱ्याच नेतृत्वांच्या बाबतीमध्ये सत्ता संपली की त्यांचं महत्त्व संपलेलं आपण पाहतो, परंतु असे कितीतरी नेते आहेत की जे पदावरून पदच्युत झाल्याच्या नंतर देखील इतिहासानं त्यांची नोंद घेतलेली आहे. तर मला असं वाटतं की नेतृत्वानं ही गोष्ट प्रामुख्यानं लक्षात घेणं गरजेचे आहे. निवडणूक हे मतदारांच्या शहाणपणाची परीक्षा आहे. उद्या जी निवडणूक होऊ घातलेली आहे या निवडणुकीमध्ये मतदान करत असताना आपली परीक्षा आहे ही गोष्ट लक्षात घेऊन आपण मतदान केलं पाहिजे. सारासार विचार करा उठा उठी असं जे संतांनी म्हटलं तसा सारासार विचार करायचा. ऐकावे जनाचे करावे मनाचे. नक्कीच आपण सगळ्यांचं ऐकलं पाहिजे, परंतु शेवटी आपल्या मनाला आपल्या विवेकाला काय पटतं यानुसार मतदार बंधू भगिनींनी आपण निर्णय घेतला पाहिजे असं मला या निमित्तानं असं वाटतं. मी यापूर्वी सांगितलं की मतदान हे लोकशाहीचा श्वास आहे. त्यासाठी लोकशाहीमध्ये सुजान, जागृत आणि प्रगल्भ मतदार निर्माण होणं गरजेचं आहे. मतदार बंधू भगिनींनो, आपण कसं निर्माण झालं पाहिजे? सुजान निर्माण झालं पाहिजे, जागृत असलं पाहिजे. समाजामध्ये काय चाललेलं आहे, यापूर्वीच्या नेतृत्वानं या देशाच्या विकासासाठी, या समाजाच्या विकासासाठी काय केलं याच्याबद्दलची जाणीव आपल्याला असली पाहिजे, जागरूकता आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे. त्याचबरोबर प्रगल्भता देखील आपल्या अंतःकरणामध्ये
निर्माण केली पाहिजे, असे सुजान, जागृत आणि प्रगल्भ मतदारच खऱ्या अर्थानं लोकशाहीला वृद्धिंगित खऱ्या अर्थानं करू शकतात, लोकशाहीला समृद्ध करू शकतात. आणि म्हणून आपण हे 2-3 गुण आपल्या ठिकाणी बाळगण्याचा प्रयत्न निश्चितपणे केला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण असं म्हणतो की देशाची इतक्या वर्षामध्ये अधोगती झाली, तितक्या वर्षामध्ये या राज्याची अधोगती झाली वगैरे बोललं जातं. खरं तर कुठल्याही राष्ट्राच्या प्रगतीला किंवा कुठल्याही राज्याच्या प्रगतीला किंवा अधोगतीला जसा नेता कारणीभूत असतो, मला असं वाटतं तितकेच कारणीभूत आपण मतदार देखील असतो. कारण आपण पुन्हा पुन्हा आपल्याला माहीत असताना देखील पुन्हा पुन्हा त्या व्यक्तींचा उदो करतो, त्याच्या गुणवत्तेकडं लक्ष देत नाहीत. आणि मग अगुणवान माणसं जेव्हा सत्तेवर जाऊन बसतात तेव्हा त्यांच्याकडनं चांगुलपणाची अपेक्षा करणं चुकीचं असतं. मग यासाठी आपण जो मतदान करत असतानाची चूक केलेली आहे, ती चूकच आपण पुढे 5 वर्ष भोगत असतो. त्यामुळं देशाचा विकास झाला नाही किंवा आणखीन कशाचा विकास झाला नाही हे म्हणत असताना तसं म्हणणं आहे की लोकांच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही, असं म्हणल्यासारखी ती स्थिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण वेळेच्या वेळेला मतदानाच्या वेळेला जागरूक होणं गरजेचं असतं. असं म्हणतात की अब क्या पछता कर जब चिडिया चुक गई खेत. एकदा संधी हातातनं निघून गेली की मग पुन्हा मला असं वाटतं काहीही म्हणून उपयोग होत नाही. तेव्हा जेव्हा आपल्या हातामध्ये संधी आहे तेव्हा त्या संधीचं सोनं आपल्याला कसं करता येईल यासाठीचा प्रयत्न निश्चितपणे आपण केला पाहिजे, असं मला आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं कळकळीची विनंती करायची आहे. आपण जर मतदान करायच्याच टप्प्यावरती गाफील राहिलोत, बेफिकीर राहिलोत, उदास राहिलोत किंवा आर्थिक प्रबोधनाला बळी पडलोत. नेहमी असं सांगितलं जातं की नोट, घोट आणि ओठ. नोट आपल्याला निवडणुकीच्या मध्ये नोट चालते, नंतर घोट चालतो आणि मग ओठ घेतलं जातं. तर या आर्थिक प्रलोभनाला जर आपण बळी पडलो तर त्याचे मग वाईट परिणाम आपल्याला पुढे 5 वर्ष भोगावे लागतात. तेव्हा या आर्थिक प्रलोभनाला आपण बळी पडणार नाहीत याची काळजी आपण मतदार म्हणून घेतली पाहिजे. मला तर असं वाटतं वैयक्तिक की मतदान हे प्रत्येकाला अनिवार्य केलं पाहिजे. आणि मतदान जसं आपण एखादी गोष्ट पाहिजे असेल तर आधार कार्ड आहे की नाही, मतदान कार्ड आहे की नाही, हे की नाही आपण विचारतो, तसंच एखाद्याला लाईटचं कनेक्शन द्यायचंय, एखाद्याला नळाचं कनेक्शन द्यायचंय तर आपण त्यांना प्रश्न केला पाहिजे की तुम्ही मागच्या या निवडणुकीमध्ये मतदान केलं आहे का. तशी व्यवस्था केली पाहिजे. जर केलं असेल तर तुम्हाला ही सुविधा मिळेल, नाही केलं असेल तर मिळणार नाही. असं कुठंतरी मतदानाच्या बाबतीमधली अनिवार्यता यासाठी मी महत्त्वाची मानतो की कारण बरीच चांगली माणसं, गुणवान माणसं, ज्यांना विवेकी माणसं बऱ्याच वेळेला मतदानापासून दूर राहतात आणि त्यामुळं चांगल्या माणसांना मतदान मिळण्याच्या ऐवजी मग चुकीची माणसं निवडून येतात. यासाठी प्रत्येकच पक्षाने हा निर्णय घेतला पाहिजे की मतदान हे 100% होईल. यासाठी आपल्याला काही निर्णय घेता येतील का. खरं तर हा दानाचा प्रकार असल्यामुळे त्याला सक्तीचं करता येत नसलं तरी या देशाच्या लोकशाहीसाठी कधी कधी असे हत्यार उपसावे लागतात. काही काळ या हत्याराचा वापर करून जर आपण बघितला तर काय परिणाम होतो. किंवा मग हे जमत नसेल तर मतदारांच्या मध्ये जागरूकता निर्माण करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आपण मतदान जागृतीचे कार्यक्रम घेतो परंतु तोही एक इव्हेंट केल्यासारखा केला जातो. म्हणावं तितकं मला असं वाटतं की यासाठी प्रयत्न केले जातात असं दिसत नाही. तर या दोन्ही पद्धतीनं का असेना परंतु मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, हाच माझा या बोलण्याच्या पाठीमागचा उद्देश आहे की मतदानाचा टक्का आपण वाढवला पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने मतदान केलंच पाहिजे. ही गोष्ट या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो. एकेकाळी आपण पाहिलं, आताही खरं तर मूळ असंच आहे की समाजकारण आणि राजकारण ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. बरेच जण आपल्या भाषणामध्ये सांगत असतात की मी 80% समाजकारण करतो आणि 20% राजकारण करतो. परंतु बऱ्याच वेळेला हे बोलण्यापुरतं असतं. अलीकडच्या कालावधीमध्ये 80% राजकारण आणि 20% समाजकारण होतंय की काय अशी चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण व्हायला लागलेली आहे. मला असं वाटतं की स्वातंत्र्याच्या सुरुवातीच्या काळात किंवा स्वातंत्र्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं नेतृत्वानं
राजकारणाला कमी महत्त्व दिलं आणि समाजकारणाला, राजकारणातून समाजकारण करण्याला महत्त्व दिलं, ते महत्त्व देणाऱ्याच नेतृत्वांना आपल्याला कसं निवडून देता येईल यासाठी मतदार म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं. तत्वाचा, सत्याचा विजय होण्यासाठी आपण प्रत्येकाने मतदान करणं गरजेचं आहे. उगी वट्यावर बसायचं, जिथं कुठं आपण बसू तिथं हे देशाचं असं चाललंय, देशाचं तसं चाललंय, हे काही बरोबर नाही, ते बरोबर नाही, हा नेता असा, तो नेता तसा, सतत म्हणत राहायचं आणि ज्या दिवशी आपल्याला मतदान करायचंय त्यावेळेला मात्र आपण अनुपस्थित राहायचं. मला असं वाटतं की हा ढोंगीपणा आहे, हे पाखंड आहे. तर असं न करता जेव्हा आपल्याला संधी आलेली असते, मला असं वाटतं की बोलण्यापेक्षा करणे बरे, करणाऱ्याचे वजनदार बोलणे याप्रमाणे आपण कोण कसा आहे हे आपल्या मनाच्या ठिकाणी ठेवून मतदानाच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं हे जर व्यक्त केलं मतपत्रिकेच्या माध्यमातून तर ते अधिक सोयीस्कर होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून मला असं म्हणायचं आहे आपल्याला की आपण मतदानाचा अधिकार पुरेपूरपणे वापरला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडे बऱ्याच वेळेस असं होतं की मतदान हे भावनेच्या भरामध्ये उरकल्या जातं. हे देखील लोकशाहीला खूप मोठ्या प्रमाणावर घातक आहे. मतदान बऱ्याच वेळेला जातीच्या आधारावर, प्रांतवादाच्या आधारावर अशा वेगवेगळे मला असं वाटतं की घटक मतदान करते वेळेस मतदारांच्या समोर उभे केले जातात. मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि मग कुठला तरी भावनिक मुद्दा तात्पुरता आपल्यासमोर उभा केला जातो आणि आपण त्या भावनेला बळी पडतो आणि त्याचाच फायदा नेतृत्व करणारी मंडळी आपल्याकडनं करून घेतात. असं होणार नाही याची काळजी देखील एक सुज्ञ मतदार म्हणून आपण घेतली पाहिजे. या ठिकाणी हे मतदान म्हणजे काही आर्थिक नफ्या तोट्याचा व्यवहार नाहीये, व्यक्तिप्रेमाचा उमाळा दाखवण्याचा हा उत्सव नाहीये, राष्ट्राच्या जडणघडणीचा आणि समाज उद्धाराचा एक अत्यंत महत्त्वाचा हा सोहळा आहे. आणि म्हणून या ठिकाणी विवेकनिष्ठेनंच आपण मतदान केलं पाहिजे असं या निमित्तानं मला आपल्याला सांगायचं आहे. लोकमत हे लोकशाहीचा प्राण आहे. लोकमत हेच लोकशाहीचा खरा प्राण आहे. आपणास आपल्या संविधानानं सांगितलेली स्वातंत्र्य, समता, बंधुता, हे की नाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता या सगळ्या गोष्टी जर खऱ्या अर्थानं समाजामध्ये उतरवायच्या असतील आणि या माध्यमातून खऱ्या अर्थानं जर आपल्याला सुयोग्य पद्धतीनं राष्ट्राचा विकास घडवून आणायचा असेल तर योग्य व्यक्तीला आपण मतदान करणं हाच या सगळ्यावरचा रामबाण उपाय आहे. अन्यथा आपण जर याच महत्त्वाच्या क्षणी अनुपस्थित राहू, या महत्त्वाच्या क्षणी आपण कुठल्या तरी क्षुल्लक घटकांना बळी पडू तर मग मात्र आपलं वैयक्तिक नुकसान होईल की नाही मला माहीत नाही, परंतु समाजाचं आणि राष्ट्राचं मात्र नुकसान झाल्याशिवाय राहणार नाही. कुठल्याही समाजाचे आणि राष्ट्राचे आपण घटक असल्यामुळं समाज आणि राष्ट्राचं नुकसान होणं म्हणजे आपलं नुकसान आहे. ही जबाबदारी आपण लक्षात घेऊन या ठिकाणी मतदान करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळेजण जागरूकपणे हे मतदान करणार आहोत असं मला या निमित्तानं वाटतं. प्राध्यापक बर्ड नावाचा एक विद्वान नेतृत्वाकडे कुठले गुण असावेत याबद्दल त्यानं जे चिंतन मांडले ते मला आपल्यासमोर ठेवण्याचा मोह होतो. तो असं म्हणतो की खऱ्या अर्थानं तोच श्रेष्ठ नेता आहे ज्याच्याकडे प्रखर बुद्धिमत्ता असली पाहिजे. मला जर नेतृत्व करायचं असेल, खरं तर नेतृत्व हे केवळ राजकीय क्षेत्रापुरतंच असतं असं नाही. सामाजिक क्षेत्राचं नेतृत्व, आर्थिक क्षेत्राचं नेतृत्व, सांस्कृतिक क्षेत्राचं नेतृत्व, साहित्यिक क्षेत्राचं नेतृत्व, शैक्षणिक क्षेत्राचं नेतृत्व, वेगवेगळ्या नेतृत्व हे अनेक पद्धतीचं, अनेक प्रकारचं आहे. आपण आता लोकशाहीचा जागर लोकसभेच्या निमित्तानं आपण घालतोय म्हणून राजकीय या ठिकाणी नेतृत्वाच्या संबंधानं या व्हिडिओमध्ये विचार करतो आहोत. परंतु कुठलंही नेतृत्व आपल्याला करायचं असेल तर नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीकडे प्रखर बुद्धिमत्ता असणं अत्यंत गरजेचं सांगितलं गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, उदंड उत्साह असला पाहिजे. नाही तर अनुयायी त्याला सांगतायत की हे करा ते करा आणि तो सतत निरुत्साहीच असेल तर मला असं वाटतं की त्याला जे साध्य करायचंय ते साध्य करता येणार नाही आहे. आणि म्हणून नेतृत्वाच्याकडं सतत उदंड उत्साह असला पाहिजे. कारण लीड
जो करतो तोच लीडर असतो. मग उत्साहाच्या बाबतीत देखील तो लीडवरच असणं अत्यंत गरजेचं आहे. ही महत्वाची बाब त्यांच्याकडे असणं गरजेचे आहे. उपक्रमशीलता असली पाहिजे की आपल्या मतदारसंघामध्ये कुठले कुठले उपक्रम आपल्याला या सामान्य लोकांच्या विकासासाठी घेता येतील, वेगवेगळ्या घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कोणते कोणते उपक्रम घेणं महत्वाचं आहे, आणि कोणत्या उपक्रमांच्यामुळं काय साध्य होणार आहे, ही एक उपक्रमशीलतेची दृष्टी त्या नेतृत्वाकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. असं जर उपक्रमशील नेतृत्व एखाद्या भागाला लाभलं तर त्या भागातल्या लोकांचा सर्वच क्षेत्रातला सर्वांगीण विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि अत्यंत महत्वाची गोष्ट हेही आहे आजच्या ताणतणावाच्या युगामध्ये की नेतृत्वाकडे विनोद बुद्धी असली पाहिजे. कारण कसं आहे की तुम्ही जेव्हा इतक्या लोकांचं नेतृत्व करता तेव्हा एखादा माणूस तुमच्या बद्दल नाराजी व्यक्त करेल, एखाद्या वेळेस तुमच्या कामाबद्दलची त्याची पद्धती त्याला आवडणार नाहीये. अशा वेळेला तुम्ही त्याच्यावर चिडायचं, रागावायचं, नको ते बोलायचं. त्यामुळं काय होईल, एकतर तो पुढचा जो अनुयायी आहे किंवा जो मतदार आहे तोही नाराज होईल आणि तुम्हाला देखील हायपर टेन्शन येईल. यापेक्षा नेतृत्वाकडे विनोद बुद्धी असली पाहिजे. अब्राहम लिंकनच्या बद्दलचं एक उदाहरण सांगितलं जातं की अब्राहम लिंकन कित्येक वेळेस पराजित झाले आणि शेवटी जेव्हा ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले आणि राष्ट्राध्यक्ष होऊन पहिल्यांदाच जेव्हा ते सभागृहामध्ये यायला लागले, परंतु त्यांचे जे विरोधक होते ज्यांना हे म्हणजे राष्ट्राध्यक्ष झालेलं आवडलं नव्हतं, कुत्सित बुद्धीनं कुणीतरी एक जण म्हणाला की लिंकनजी, आम्हाला आठवतंय की तुमचे वडील आमचे जोडे शिवायचे. एवढं म्हटल्याच्या नंतर राष्ट्राध्यक्ष असणारा माणूस त्याला जर असं हिणवून बोललं तर दुसरा तिसरा कोणी असता तर त्याला अटक करा किंवा त्याला 2 थापडा वगैरे मारले असते. परंतु लिंकनकडे एवढी विनोद बुद्धी होती की आपल्याला माहित असेल की एवढं म्हटल्याच्या नंतर देखील लिंकन हसले आणि म्हणाले की मी आपला आभारी आहे की आपण मला या निमित्तानं माझ्या वडिलांची आठवण करून दिली. होय, माझे वडील एक सुंदर चर्मकार होते, खूप चांगल्या पद्धतीचे जोडे बनवायचे, तसाच सुंदर कारभार करण्याचा प्रयत्न मी करेन. म्हणजे विनोद बुद्धी अशी आपल्याकडे असली पाहिजे. महाराष्ट्राचंच उदाहरण पाहायचं असेल तर विनोद बुद्धीनं राजकारण चालवणारे परवाचेच नेते म्हणून ज्यांचा उल्लेख आपल्याला करता येतो ते गोपीनाथरावजी मुंडे असतील, विलासरावजी देशमुख असतील, R.R. आबा पाटील असतील. ही माणसं जेव्हा, छगन भुजबळ असतील, ही माणसं जेव्हा एकाच व्यासपीठावर वेगवेगळ्या पक्षाची आणि एकमेकांच्या वरती खोट्या करत असायची तेव्हा एक वेगळ्या प्रकारची विनोद बुद्धी या सगळ्यांच्याकडे होती आणि वातावरण हलकं फुलकं व्हायचं. अनेक चैतन्यदायी असं वातावरण त्या सभेच्या ठिकाणी निर्माण व्हायचं. तर मला असं वाटतं की नेतृत्वाकडे ही विनोद बुद्धी अत्यंत महत्वाची आहे. अलीकडच्या कालावधीमध्ये ही विनोद बुद्धी हरवत चालली आहे की काय, किंवा विनोद बुद्धीकडे दुर्लक्ष नेतृत्व करताय की काय असं वाटावं, अशी स्थिती आपण पाहतो आहोत. अलीकडे नेतृत्वाकडे जी सभ्य भाषा असायला हवी आहे ती देखील भाषा फार कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळते. मला असं वाटतं की याचं देखील आत्मभान या निमित्तानं मतदारांनी आपल्या नेतृत्वाकडे काय आहे आणि काय नाही हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे. नेतृत्वाचे 2 प्रकार सांगितले गेलेत, एक आत्मनिष्ठ नेते आणि दुसरे लोकनिष्ठ नेते. आत्मनिष्ठ नेते म्हणजे ज्यांना केवळ मी 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 आपल्या आत्मस्तुतीच्या भोवतीच एक कांडोळ तयार करतात आणि त्यामध्येच ते जगत असतात, ते आत्मनिष्ठ नेते. आणि लोकनिष्ठ नेते म्हणजे खऱ्या अर्थानं लोकांच्यासाठी लोकनिष्ठ नेते. हे लोक हेच सत्तेचं उगमस्थान मानतात, लोक हेच सत्तेचं उगमस्थान आहे. लोकांविषयी आदराची भावना त्यांच्या ठिकाणी असते आणि ही लोकांच्या विषयीची आदराची भावना बाळगून लोकजीवनाचा रथ ओढणारे ते समर्थ सारथी असतात. त्यांच्या मुखातून लोकगीता प्रकट होते आणि अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण, लालबहादूर शास्त्री सारख्यांचा उल्लेख आपल्याला लोकनिष्ठ नेत्यांच्यामध्ये करावा लागतो. अलीकडच्या काळातही असे काही लोकनेते आपल्याला सांगता येऊ शकतात. स्वातंत्र्यपूर्व काळातील जे कारागृह होती ते नेतृत्वाची संस्कार पीठ होती. कारागृहामध्ये कारागृहाची शिक्षा भोगलेली त्या काळातली ही नेते मंडळी, परंतु अत्यंत संस्कारी होती. त्यांना गरिबीची, कष्टाची, पारतंत्र्याची, गुलामीची जाणीव असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी नेतृत्व करत असताना आपला कुठेही तोल जाणार नाही याची काळजी घेतलेली आपण पाहतो आहोत. आणि म्हणून जीवनाच्या सर्व क्षेत्रामध्ये जसा अभ्यासाला महत्त्व दिलं जातं,
अधिकाराला महत्त्व दिलं जातं, म्हणजे डिग्रीला महत्त्व दिलं जातं. ते एखादी गोष्ट प्राप्त करायची झाली तर आपल्याला पूर्वतयारी करावी लागते. नंतर मग उमेदवारी कुठल्याही पदाच्या त्याच्या बाबतीमध्ये असते. तशाच प्रकारची कसोटी नेतृत्वाच्या बद्दल देखील लावली गेली पाहिजे आणि नेतृत्वानं देखील याच मार्गानं जर पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर एक चांगलं नेतृत्व निर्माण होऊ शकतं. सत्ता आज आहे, उद्या नाही, परंतु तुम्ही जितके दिवस सत्तेवर होतात तुम्ही केलेलं काम लोककल्याणाचं असेल तर तुमच्या सत्तेवर नसताना देखील तुमचा उदो समाज केल्याशिवाय राहत नाही. लोकशाहीचं मंदिर हे नेतृत्वाच्या खांबावर उभं असतं आणि या खांबाला पायाच्या भूमिकेमध्ये जर कोण असेल तर आपण सगळे मतदार असतो. पाया पक्का तर खांब पक्के, खांब पक्के तर हे लोकशाहीचं मंदिर पक्क. म्हणून पायानं काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठीच तर मुद्दाम मतदार बंधू भगिनींनो आपण जागरूकतेने या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं. अभ्यासपूर्वक, विचारपूर्वक, निग्रहपूर्वक या ठिकाणी आपण उद्याचं मतदान निर्भयपणे करावं आणि विवेक साबूत ठेवून जिथे आपली निष्ठा आहे, आपल्याला असं वाटतं की हां हे ठीक आहे, यामुळे या देशाचा विकास होणार आहे, देशाला यांच्यामुळं धोका आहे, जे काही तुमच्या मनामध्ये सारासार विचार करून विचार येईल तो विचार आपल्या डोळ्यासमोर घ्यायचा आणि तो विचार डोळ्यासमोर घेऊन आपल्याला दिलं गेलेलं हे जे मतदानाचं शस्त्र आहे, अस्त्र आहे, त्याचा वापर ज्या दिवशी लोकसभेची आपल्या भागामध्ये निवडणूक असेल त्या दिवशी त्या वेळेमध्ये जाऊन आपण आपलं मत म्हणजेच आपली जी काही भूमिका आहे ती तिथं व्यक्त करावी. मला असं वाटतं की निश्चितपणे आपण ती भूमिका पार पाडाल. मतदार यादीमध्ये आपलं नाव आलेलंच आहे, कारण यापूर्वी या सगळ्या प्रक्रिया झालेल्या आहेत. पुन्हा एकदा मतदार यादी आपलं नाव आहे की नाही हे पाहून घ्या आणि कुठल्या बूथवर आपलं मतदान आहे, मतदानाचा वेळ कोणता आहे आणि मतदानासाठी उभे असलेले उमेदवार कोण कोण आहेत, त्या उमेदवारांचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्याचा त्यांचा दृष्टिकोन, ज्या पक्षाकडनं तो उभे आहेत त्या पक्षाच्या संबंधाचा विचार, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आपण करावा आणि उद्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये माझ्यासह आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार बजवावा आणि या लोकशाहीच्या उत्सवामध्ये आपण संपूर्णपणे सहभागी व्हावं. अशा प्रकारची पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांकडनं मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. आपण हा मुद्दाम लोकशाहीच्या उत्सवामध्ये खारीचा वाटा म्हणून लोकप्रबोधनासाठी म्हणून हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ बनवणं सोपं आहे, परंतु हा व्हिडिओ सर्वत्र पोहोचवून याची जागरूकता करणं हे तुम्हा श्रोते मायबाबांच्या हातामध्ये आहे. आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे की आपण तर हा सर्व व्हिडिओ ऐकलेलाच आहे, परंतु आपण हा व्हिडिओ लोकशाहीला खऱ्या अर्थानं बळकटी आणण्यासाठी खारीचा वाटा म्हणून कासेना इतरांच्यापर्यंत पोहोचवावा आणि मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हातभार लावावा. अशा प्रकारची आपल्या सर्वांना मनपूर्वक अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. रामकृष्ण बदने या माझ्या यूट्यूब चॅनलवरती अशाच पद्धतीचे प्रासंगिक आणि वेगवेगळ्या विषयावरचे 100 ते 150 व्हिडिओ मी टाकलेले आहेत. जर चॅनलला आपण सबस्क्राईब केलं तर हे सगळे व्हिडिओ आपल्याला ऐकायला मिळतील. त्याबद्दलच्या आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर जरूर त्या नोंदवाव्यात. चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक आणि शेअर करायला विसरू नये. आपला असाच श्रवणाचा आशीर्वाद माझ्या पाठीमागं ठेवावा, जेणेकरून मला आणखीन व्हिडिओ बनवण्यासाठीचं बळ मिळेल. एवढीच या प्रसंगी मनपूर्वक अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांना, निवडणुकीला उभे असणाऱ्या सर्व उमेदवारांना आणि माझ्या मायबाप मतदार बंधू भगिनींना निवडणुकीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आणि मी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो. नमस्कार बंधू भगिनींनो.